भारतीय जनता पार्टी आणि आपला देश हा सातत्याने प्रगती करतो आहे असे माननीय अमित भाई शहाजी, आपले अध्यक्ष रवी चव्हाण जी, मुंबईचे अध्यक्ष अमित साटम जी, सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, चंद्रशेखरजी बावनकुळे, आशिषजी सेलार, पंकजाताई मुंडे, रावसाहेब पाटील दानवे, राहुलजी नार्वेकर, नारायणरावजी राणे, रामभाऊ शिंदे, मुरलीधरजी मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीश महाजनजी, अतुल सावेजी, मंगलप्रभात लोढाजी, जयकुमार गोरेजी, आकाश फुंडकरजी, अशोक उईकेजी, राजेश पांडेजी, माधवीताई नाईक, प्रवीण दरेकरजी, विक्रांत पाटीलजी, संजय सावकारेजी, ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी, मनोज कोटकजी, या ठिकाणी समोर बसलेले देखील सर्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते, अनेक आपले जुने कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं मी अतिशय मनापासून आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की ज्यावेळी माननीय आपले नेते नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वात देशामध्ये आपलं सरकार आलं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माननीय अमितभाई शहांनी घेतली, त्यावेळी आपल्या पक्षाने निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाचं एक कार्यालय असलं पाहिजे। खरं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की माझं स्वतःचं घर असावं आणि ते साहजिक देखील आहे, पण जसं व्यक्तीचं घर महत्त्वाचं आहे तसं कार्यालय हे पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर आहे आणि म्हणून पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं घर देखील हे प्रत्येक जिल्ह्यात असलं पाहिजे, ते योग्य प्रकारचं झालं पाहिजे। त्या ठिकाणून जनसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणून कार्यकर्ताही प्रशिक्षित झाला पाहिजे। अशा पद्धतीचा विचार करून संपूर्ण भारतामध्ये कार्यालय निर्माणाचं काम सुरू झालं आणि महाराष्ट्रातही सातत्याने आपण ते काम हातामध्ये घेतलं। या ठिकाणी आपले सगळे पूर्व अध्यक्ष बसलेले आहेत, त्या सगळ्या अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये रावसाहेब पाटील दानवे असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जागा घेतल्या, त्या ठिकाणचं बांधकाम सुरू केलं। आमचे लक्ष्मण सावजी या ठिकाणी आहेत, ते आमचे कुल मुक्त्यार आहेत, त्यामुळे त्यांच्याच नावाने आम्ही सगळी खरेदी, म्हणजे भाजपच्या नावाने, पण भाजपचे कुलमुक्त्यार ते आहेत, त्यामुळे सगळ्या खरेदी करून आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचं भाजपचं कार्यालय तयार करणं सुरू झालं। अनेक कार्यालय पूर्ण झाली, काही कार्यालय पूर्णत्वावर आली आहेत, काहींचं काम अद्याप सुरू आहे। पण हे सगळं होत असताना एका गोष्टीची खंत आम्हाला नेहमीच होती की जिल्ह्याची कार्यालय मोठी होत आहेत। जेव्हा प्रमोदजी होते त्या काळामध्ये मुंबईचं देखील कार्यालय जे आपलं दादरमध्ये आहे, अतिशय चांगलं भव्य कार्यालय, हे मुंबईने त्या काळामध्ये तयार केलं, पण दुर्दैवाने प्रदेशाचं कार्यालय मात्र हे सर्वात लहान कार्यालय होतं, कारण जी काही जागा उपलब्ध होती त्या जागेमध्ये त्या काळामध्ये प्रमोदजी, गोपीनाथजी सगळ्यांनी मिळून ते कार्यालय तयार केलं होतं आणि म्हणून अनेक अडचणी त्या कार्यालयामध्ये असताना देखील त्या कार्यालयातनं भारतीय जनता पक्षाचा कारभार आपण चालवत होतो। मला आजही आठवतं की आपलं हे जे प्रदेशाचं कार्यालय आहे, 2014च्या निवडणुकीमध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित भाई 15 दिवस त्या कार्यालयातच होते, पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत त्या कार्यालयातनं अमित भाई पूर्ण निवडणुकीचं संचालन करायचे आणि मुंबईचा आवडता वडापाव हा त्या ठिकाणी बसून खायचे आणि त्याच्यावरच पूर्ण इलेक्शन हे अमित भाईंनी काढलं होतं। पण आमची सगळ्यांची इच्छा होती की मुंबईमध्ये आपल्या प्रदेशालाही एक चांगलं कार्यालय मिळालं पाहिजे आणि त्याकरता
आपल्या जागा सातत्याने आम्ही शोधत होतो, खूप ठिकाणी जागा बघत होतो आणि साधारण एक निर्णय आम्ही केला होता की फार सरकारी जागेच्या मागे न जाता आपल्याला जी काही खासगी जागा, परवडणारी जागा मिळेल अशी जागा, कोणी डोनर मिळाला तर त्याची जागा, अशा अनेक ठिकाणचा प्रयत्न आमचा चालला होता। मी विशेष या ठिकाणी उल्लेख करीन तो आमच्या मनोज कोटक यांचा। मनोज कोटक यांनी ही जागा शोधून काढली। अनेक अडचणी या जागेमध्ये होत्या, एक एक अडचण आम्ही दूर केली आणि हळूहळू ही जागा आपण त्या ठिकाणी मिळवली। काही लोकांनी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे। त्यांना मी सांगतो, भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही। हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो। मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ, काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत, रोज ते प्रश्न विचारतील। त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं, मनोज सरकारी जागा नको, जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू, कारण इकडच्या सगळ्या जागा या लिस्टच्या जागा असतात, त्याची परमिशन घ्यावी लागते, पैसे भरावे लागतात। मी म्हटलं सगळ्या गोष्टी पूर्ण नियमाने, आपल्याला एकाही नियमात सूट नको, आपल्याला एकही शॉर्टकट नको, आपल्याला एकही कन्सेशन नको। जे काही एखाद्या सामान्य माणसानी किंवा एखाद्या बिल्डरनी देखील जर एखादा प्लॉट घेतला तर त्याला जे जे करावं लागेल ते सगळं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करेल आणि आम्ही नीट सगळ्या परवानग्या घेत, सगळ्या प्रकारचे पब्लिक नोटिफिकेशन असेल, नोटिसेस पाठवणं असेल, जे जे करावं लागतं ही प्रत्येक गोष्ट करून भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे। त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। आणि आज मला आनंद आहे की याच्यावर हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासारखा एक मुंबईतले जे अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रथित यश अशा प्रकारचे आर्किटेक्ट आहेत, त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला एक चांगली इमारत या ठिकाणी तयार करायची आहे आणि इमारत करताना ही कुठल्या बिल्डरची इमारत नाही आहे किंवा ही कमर्शियल इमारत नाही आहे, ही अशी इमारत आम्हाला हवी आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाला या ठिकाणी येण्याची इच्छा व्हावी, राज्यभरातल्या आमच्या कार्यकर्त्यांना ते आपलं हक्काचं घर वाटावं आणि सर्व प्रकारच्या फंक्शनल अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला या कार्यालयातनं करता याव्यात। या दृष्टीनं याचं डिझाईन तुम्ही तयार करा। मनोजनी स्वतः त्याच्यामध्ये चांगलं लक्ष घातलं, रवी चव्हाणांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं, सातत्याने या दोघांनी प्रयत्न करून एक अतिशय चांगलं डिझाईन त्याचं मान्य केलं। मला देखील त्यांनी दाखवलं, पण मी त्यांना सांगितलं की मला यातलं काही फारसं समजत नाही, त्यामुळे तुम्ही जे केलं ते मला मान्य आहे, कारण उद्या काही चुकलं तर त्यांच्या डोक्यावरच मारता येतं आपल्याला। त्यामुळे एक चांगलं अतिशय छान डिझाईन याचं हे आता तयार झालेलं आहे, त्याचं बांधकाम करून आमचा प्रयत्न आहे की पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये हे कार्यालय या ठिकाणी पूर्ण आपल्याला कार्यान्वित व्हावं, या पद्धतीनं आपल्याला न्यायचं आहे। कुठलाही बडेजाव याच्यामध्ये नाही आहे, तर चांगलं कमीत कमी मेंटेनन्सचं पण चांगल्यातल्या चांगल्या फंक्शनॅलिटीचं कार्यालय या ठिकाणी आपण तयार करतो। आम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त पार्किंग ठेवलेलं आहे। आम्ही हेही सांगितलं हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांना की जे काही कॉर्पोरेशनचे नियम असतील त्यापेक्षा जास्त पार्किंग आम्हाला हवं आहे, आमच्या गाड्या बाहेर राहणार नाही, आम्ही कुठला नियम तोडणार नाही, त्यामुळे चांगलं पार्किंगची व्यवस्था त्याच्यामध्ये केली आहे, सगळ्या प्रकारच्या नियमांचं पालन करून। आणि हेही मी सांगून देतो की आमच्याकडे याहीपेक्षा जास्त FSI असताना देखील तो पूर्ण न वापरता आम्ही जेवढं आवश्यक आहे तेवढाच FSI या ठिकाणी वापरून आणि अशा प्रकारची इमारत तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मला या गोष्टीचा विशेष आनंद आहे की ज्यांच्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्षाने आपलं स्वतःचं कार्यालय करायचा निर्धार केला ते अमितभाई शहा हे आज याचं भूमिपूजन करतायत। आम्ही त्यांना विनंती केली आणि अमितभाईंनी 1 मिनिटात आम्हाला होकार दिला आणि त्यांनी सांगितलं की मी निश्चितपणे या भूमिपूजनाकरता येईल।
आणि आज ते आले. खरं म्हणजे मी असं म्हणेन की हे जे कार्यालय आहे हे आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातलं कार्यालय आहे आणि मंचासमोरच्या आणि मंचावरच्या सगळ्या लोकांचा सामूहिक प्रयत्न आहे की ज्या प्रयत्नातनं आज हे कार्यालय आपण साकारतो आहोत. अर्थातच आता हे बांधकाम करत असताना तुम्हाला कोणालाही आम्ही सोडणार नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना या कार्यालयाकरता जो काही समर्पण निधी आहे तो सगळ्यांना द्यायचाच आहे. तो जमाही आपल्याला करायचा आहे. त्याच्यामुळे आपापल्या परीनं आपल्याला जे योग्य वाटतं तो समर्पण निधी जास्तीत जास्त हा सगळ्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयाच्या बांधकामाकरता द्यावा अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा माननीय अमित भाईंचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो. त्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्या आपले अध्यक्ष, आपले पूर्व अध्यक्ष, आपले मुंबईचे अध्यक्ष, पूर्व अध्यक्ष, सर्व आमचे मंत्रिमंडळातले सहकारी, सगळे आपले नेते, या सगळ्यांचे अतिशय मनापासनं या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषण केलेलं आहे. तर भाजपचं मुंबईमधील हे कार्यालय आणि त्याचं भूमिपूजन केलं जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे भाजपचे मोठे नेते आहेत ते मुंबईमध्ये आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याचबरोबर भाजपचे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते फडणवीस यांनी या ठिकाणी आमच्याकडे जास्त FSI असताना सुद्धा पूर्ण वापरला नाही असं म्हटलेलं आहे आणि सर्व नियमांचं पालन करूनच ही जमीन घेतलेली आहे या कार्यालयासाठी असं सुद्धा फडणवीसांनी यावेळी सांगितलंय. तर भाजप प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होते आणि त्याचीच ही थेट दृश्य आपण बघू शकतोय. अमित शहांच्या हस्ते हे भूमिपूजन संपन्न होतंय. या ठिकाणी भाजपचे इतरही नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर देशाचे गृहमंत्री आणि भाजपमधील एक मोठे नेते अमित शहा मुंबईमध्ये आज आहेत आणि याच ठिकाणी भाजपचं प्रदेश मुख्यालय होणार आहे आणि त्याचा हा भूमिपूजन सोहळा आपण थेट बघतोय. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी या ठिकाणी भाषण केलं आहे. त्यानंतर आता अमित शहा सुद्धा बोलण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे. त्याचबरोबर आगामी काळामध्ये पालिका निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना काही सूचना अमित शहा देतात का ते बघावं लागेल आणि महायुती सरकारमध्ये जे तिन्ही पक्ष आहेत मोठे महत्त्वाचे पक्ष त्यांच्या मोठ्या नेत्यांसोबत सुद्धा चर्चा करतात का याकडे लक्ष आहे.